थांब बघता, कुठेही जाऊ नकोस. पुढच्या 2 मिनिटात स्वामी समर्थ तुला असा संदेश देणार आहेत ज्यानं तुझं आयुष्य बदलून जाणार आहे. माझ्या भक्ता, घरातल्या त्रासाने थकलेल्या लेकरा, जर रोजच्या भांडणांनी, घरातल्या कटकटींनी आणि नात्यांमधल्या कटुतेने तुझ्या घरची शांतता हिरावून घेतली असेल, माझ्याच घरात समाधान का नाही, माझ्याच माणसांच्या मनात एकांविषयी इतका द्वेष का आहे, या प्रश्नाने तू रोज उशाखाली अश्रू ढाळत असशील, तर आज प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुझ्या घरात पाऊल ठेवायला आले आहेत. आजच्या या सविस्तर भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुटलेली माणसे जोडणार कशी. थांब, आज जर घरातून भांडणांना तू कंटाळून घर सोडून कुठेतरी लांब निघून जाण्याचा किंवा टोकाची पाऊल उचलण्याचा विचार करत असशील, तर तुला तुझ्या या पाठीराख्या श्री स्वामी समर्थांची शपथ आहे. रागाच्या भरात स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे वाटोळे करू नकोस. आजची ही वेळ तुझ्या घरात शांततेची नवी पहाट आणणार आहे. मनातील संताप बाजूला ठेवून स्वामींचे शब्द आधी ऐक, नाहीतर आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळत राहावे लागेल. बाळा, तुझ्या घराला मंदिर मानले होतेस, आज त्याच घराला तुला एका क्षणाचीही शांती मिळेनाशी झाली आहे, होय ना? रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काही ना काही कारणाने वाद, जोरात ओरडणे आणि एकामेकांवर होणारे आरोप प्रत्यारोप या वातावरणाने तुझ्या डोक्याचा ताबा घेतला आहे. तू जेव्हा बाहेरून दमून भागून घरात येतोस, तेव्हा तुला प्रेमाचे 2 शब्द मिळण्याऐवजी क्लेश आणि तिरस्कार पाहायला मिळतो. या रोजच्या तमाशाने तुझे मन आतून पूर्णपणे जळून खाक झाले आहे. शांत हो माझ्या लाडक्या बाळा, डोळे पुस आणि एक लांब श्वास घे. हो, मी थेट तुझ्याशीच बोलतोय, ज्याचे मन आज स्वतःच्याच घरात अनाथ झाले आहे. खूप सोसले आहेस ना रे तू या 4 भिंतीमधले ताणतणाव. अनेकदा तुला वाटेल असेल की यापेक्षा मी एकटा राहिला असतो तर बरे झाले असते. पण वेड्या, ज्या स्वामींनी तुला हे कुटुंब दिलं, तो तुझ्या घरातील वादळ शमवायला आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा आणायला असमर्थ आहे का? जर आज तुझ्या डोळ्यात स्वतःच्या कुटुंबासाठी अश्रू असतील आणि स्वामींवर तुझा जीव दडलेला असेल, तर काळजावर हात ठेवून या व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये लिही, अश्रूंसोबत स्वामी माझ्या घराला वाचवा. एकेकाळी ज्या नात्यांमध्ये अथांग प्रेम होते, जिथे एकामेकांसाठी जीव देण्याची भाषा केली जायची, आज त्याच नात्यांमध्ये इतका द्वेष आणि मत्सर कसा निर्माण झाला? लेकरा, अहंकार हा एक असा विषारी शाप आहे जो सुंदर कुटुंबाचे एका क्षणात राखेत रूपांतर करतो. घरातील प्रत्येक व्यक्ती आज स्वतःला बरोबर आणि दुसऱ्याला चुकीचे सिद्ध करण्यात व्यस्त आहे. कोणीही कोणाचे ऐकून घ्यायला तयार नाही. तू जेव्हा मध्यस्थी करायला जातोस तेव्हा तुझाच बळी दिला जातो. पण लक्षात ठेव, जेव्हा घरातल्या माणसांवर राग येतो तेव्हा जिंकण्याची भाषा करायची नसते, तर नाती टिकवण्याची काही पावले मागे हटायचं असतं. इगो जितका मोठा तितकाच नात्यांचा संकोच नको. जर तुला तुझ्या घरातल्या माणसांचा राग येत असेल, तर त्यांच्याबद्दल मनात प्रेम जिवंत असेल, तर अत्यंत भावनिक होईन कमेंटमध्ये लिही, स्वामी आमच्या मनातील अहंकार नष्ट करा. तुला अनेकदा जाणवते ना की तुझ्या घरात प्रवेश करताच एक विचित्र जडपणा जाणवतो. कारण नसताना क्षुल्लक कारणांवरून मोठमोठी भांडणे सुरू होतात. बाळा, हे फक्त माणसांचे दोष नाहीत, तर तुझ्या घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा आणि क्लेशाचे सावट आहे. जेव्हा घरात सतत नकारात्मक विचार आणि शिवीगाळ चालते, तेव्हा तिथे असलेल्या चांगल्या लहरी निघून जातात आणि अशांतीचा वास होतो. पण घाबरू नकोस, जिथे स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू होते, तिथे जगातली कोणतीही वाईट ऊर्जा एका क्षणात जळून भस्म होते. मी आज तुझ्या घरात प्रवेश केला आहे. आता या नकारात्मकतेला बाहेर पडावेच लागेल. तुझ्या घरातील सर्व नकारात्मकता कायमची हकलून देण्यासाठी आणि दैवी शांतीसाठी डोळे मिटून कमेंटमध्ये टाईप कर, स्वामी माझ्या घरात तुमचं वास्तव्य असू द्या. तुझ्या घरातील स्त्री किंवा कुटुंब प्रमुख रोज देवारासमोर उभे राहून डोळ्यात अश्रू आणून माझी प्रार्थना करत आहेत, माझे घर एकत्र राहू दे, माझ्या माणसांना बुद्धी दे. ही त्यांची आर्जव माझ्या कानांपर्यंत पोचली आहे. माझ्या लेकरा, आजच्या किंवा घरातील कर्त्या व्यक्तींच्या अश्रूंचे मोल या ब्रह्मांडाला मोजावे लागते. त्यांचे ते सांडलेले अश्रू वाया जाऊ देणार नाही. ज्या घरात कोणीतरी मनापासून स्वामींचे नाव घेते, त्या घराचा विनाश मी कधीच होऊ देणार नाही. आजपर्यंत जे घडले ते गंगेला मिळाले असे समज. आता स्वामींच्या कृपेने तुझ्या घरात प्रेमाची नवीन गंगा वाहणार आहे. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या अश्रूंची कदर करत आणि त्यांच्या सुखासाठी कमेंटमध्ये अत्यंत आदरपूर्वक लिहा, स्वामी माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात पुन्हा आनंद आणा.
तू भांडण झाल्यावर रागाच्या भरात असे काही शब्द बोलून जातोस ज्यामुळे समोरच्याच्या मनावर कायमची जखम होते. नंतर तुला पश्चाताप होतो. पण धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून निघालेले शब्द कधीच मागे घेता येत नाहीत. बाळा, रागाच्या क्षणी मौन बाळगणे ही कमजोरी नाही, तर तो सर्वात मोठा पराक्रम आहे. जेव्हा समोरचा माणूस जळजळत असेल तेव्हा तू पाण्याचा थंड थेंब बन. एकाने आग लावली आणि दुसऱ्यानेही आगच ओतली तर घर जळून खाक होणारच. इथून पुढे जेव्हा घरात वाद निर्माण होईल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ असा मनात जप कर आणि शांत राहा. बघ ते वादळ कसे शमते. स्वतःच्या रागावर विजय मिळवण्यासाठी आणि घरातील वातावरण शांत ठेवण्यासाठी कळकळीची विनंती करत कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या जिभेवर संयम आणि मनात शांतता द्या. अनेकदा घरातील भांडणाचे मुख्य कारण आर्थिक अडचण आणि पैशाचा तुटवडा हे असते. पैसा कमी पडला की डोक्याचा ताबा सुटतो आणि एकामेकांना दोष देणे सुरू होते. पण लेकरा, ज्या घरात माणसांमध्ये प्रेम असते तिथे सुक्या भाकरीतही स्वर्गाचे सुख मिळते. आणि ज्या घरात रोज क्लेश असतो तिथे सोन्याच्या ताटात जेवले तरी ते विषासारखे लागते. पैशांची अडचण ही तात्पुरती आहे. ती आज आहे, उद्या निघून जाईल. पण या अडचणीच्या काळात जर नातीच तुटून गेली तर उद्या मिळालेला पैसा तुला कधीच आनंद देऊ शकणार नाही. पैशापेक्षा माणसांना जपा. पैशांच्या अडचणीतही कुटुंबाची साथ न सोडण्याचा संकल्प करत भावनिक होऊन कमेंटमध्ये लिहा, स्वामी आम्हाला पैशापेक्षा नाती जपणे शिकवा. तू कधी विचार केला आहेस का की तुझ्या घरातील या रोजच्या भांडणाचा तुझ्या घरातील लहान मुलांवर काय परिणाम होत आहे? त्यांच्या कोमल मनावर भीतीचे, संतापाचे आणि नैराश्याचे सावट पसरत चालले आहे. ज्या वयात त्यांना आनंद, संस्कार आणि प्रेम मिळायला हवे होते त्या वयात ते घरामध्ये भीतीचा अनुभव घेत आहेत. त्यांच्या भविष्यासाठी तरी आता हे क्लेश थांबव. तुझा राग मुलांच्या आयुष्याचा विनाश करत आहे. आजच स्वामींच्या साक्षीने शपथ घे की तू तुझ्या घराला पुन्हा हसते खेळते बालपण मिळवून देशील. घरातील लहान मुलांच्या भविष्याची काळजी करत आणि त्यांना सुखी आयुष्य देण्यासाठी कमेंटमध्ये आत्ताच लिहा, स्वामी माझ्या मुलांना सुरक्षित आणि आनंदी ठेवा. नात्यांमध्ये एकदा संशयाची वाळवी लागली की ती आतून संपूर्ण कुटुंब पोखरून काढते. तू समोरच्याच्या प्रामाणिकपणावर शंका घेतोस किंवा लोक तुझ्यावर अविश्वास दाखवतात. या संशयाच्या धुरामुळे प्रेमाचा दिवा विझून जातो. लेकरा, संशयाला मनातून उपटून फेक आणि विश्वासाची धरपकड कर. जिथे स्पष्ट संवाद असतो तिथे संशयाला जागा उरत नाही. मनात काहीही साचवून ठेवू नकोस. मोकळेपणाने बोलायला शिक. समोरच्याच्या चुका पोटात घालायला शिक. क्षमा करणे हाच ज्ञानी माणसांचा खरा धर्म आहे. नात्यांमधील सर्व संशय दूर करून पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी काकुळतीने कमेंट लिहा, स्वामी आमच्या नात्यांमध्ये पूर्वरत विश्वास निर्माण करा. तुझ्या घरातील सर्वात मोठी चूक ही आहे की तू तुझ्या घरातील भांडणे आणि खाजगी गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर मांडतोस. बाहेरचे लोक तुमच्यासमोर सहानुभूती दाखवतील पण पाठीमागे तुमच्या घराच्या तमाशावर हसतील आणि आगीत तेल ओततील. आजच स्वामींचा हा आदेश मान. घरातील वाद चार भिंतीच्या आतच मिटले पाहिजेत. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुमच्या नात्यांमध्ये ढवळाढवळ करू देऊ नकोस. जेव्हा तुम्ही आतून एक व्हाल तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुमचे घर फोडू शकणार नाही. घरातील गुप्तता जपण्यासाठी आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी मनापासून कमेंटमध्ये आत्ताच्या आत्ता टाईप करा, स्वामी आमच्या कुटुंबाला जगाच्या वाईट नजरेपासून वाचवा. तू रोज जीवपूजा करतोस, स्वामींचे नामस्मरण करतोस, पण घरातल्या माणसांवर मनात राग आणि आकस धरून ठेवतोस. लेकरा, अशी भक्ती स्वामींच्या दरबारात कधीच स्वीकारली जात नाही. ज्या मनात सूड आणि राग असतो तिथे देव कधीच वास करत नाही. जर तुला खरोखर स्वामींची कृपा हवी असेल तर आजच त्यांनी तुला दुखावले आहे आणि त्यांना मनापासून माफ करून टाक. क्षमा मागण्यासाठी आणि क्षमा करण्यासाठी खूप मोठे काळीज लागते आणि ते मोठेपण आज दाखव आणि स्वतःचे मन हलके कर. मनातील सर्व कटुता काढून टाक. सर्वांना माफ करण्याची ताकद मिळवण्यासाठी अश्रूंसोबत कमेंटमध्ये लिही, स्वामी मला सर्वांना क्षमा करायचे मोठेपण द्या. एकटा लाकडाचा तुकडा कोणीही सहज मोडू शकतो, पण जेव्हा तेच तुकडे एकत्र बांधले जातात तेव्हा भल्या भल्यांना ते तोडता येत नाही. तुझे कुटुंब हीच तुझी खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही घरात एकत्र असता तेव्हा बाहेरील कितीही मोठे संकट आले तरी ते तुमच्या घराचा बालही बाका करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही आतूनच भांडत राहता तेव्हा शत्रूला तुमचे वाटोळे करायला कष्ट पडत नाही. आपल्याच माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला शिक. एकीमध्येच विजय आहे. कुटुंबात अखंड एकी आणि प्रेम टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत भावनिक होऊन कमेंटमध्ये लिहा, स्वामी आमचे कुटुंब नेहमी एकत्र राहू द्या. जेव्हा घरात रोज भांडणे होतात तेव्हा तिथे अन्नपूर्ण माता रुसून निघून जाते
आणि दारिद्र्य प्रवेश करते. तुझ्या घरातील समृद्धी थांबण्याचे मुख्य कारण हे घरातील क्लेशच आहेत. ज्या दिवशी तुझ्या घरात हास्य, आनंद आणि समाधान परत येईल, त्या दिवशी कोणत्याही नवसाशिवाय तुझ्या घरात समृद्धीचा पाऊस पडेल. घरातील वातावरणात आनंद निर्माण करण्याची जबाबदारी आजपासून तुझी आहे. तू सकारात्मक हो, पूर्ण घर आपोआप बदलेल. घरात सुख, समृद्धी आणि अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आदरपूर्वक कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या घरावर तुमची कृपादृष्टी असू द्या. जेव्हा जेव्हा तुला वाटेल की घरातील वातावरण बिघडत आहे, तेव्हा कोणाशीही वाद घालत बसू नकोस. घरातील सर्वांनी एकत्र बसून किंवा तू एकट्याने घरात मोठ्या आवाजात श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप चालू कर. स्वामींच्या नामात इतके अथांग सामर्थ्य आहे की ते घरातील कोणत्याही वाईट विचारांना आणि रागाला क्षणात शांत करून टाकते. नामाचा हा ध्वनी तुझ्या घरातील चारही भिंती पवित्र करेल आणि प्रत्येक सदस्याच्या मनात शांती भरेल. स्वामींच्या नामस्मरणावर पूर्ण निष्ठा ठेवून मनापासून कमेंटमध्ये आत्ताच टाईप करा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझ्या लेकरा, आता रडणे आणि निराश होणे बंद कर. आज स्वामी तुझ्या घरात आले आहेत आणि तुझ्या घराच्या उंबरठ्यावर त्यांनी अभय हस्त ठेवला आहे. माझा हा महामंत्र, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ तुझ्यासाठी नाही तर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी संरक्षण रक्षक कवच बनले आहे. आता तुमच्या घरातील क्लेशाचा काळ कायमचा संपला आहे. स्वामींनी तुमच्या घराला आपल्या छत्राखाली घेतले आहे. विश्वासाने पुढे जा आणि नात्यांची घट्ट विण पुन्हा बांधायला सुरुवात कर. स्वामींच्या या अभय कवचाचा संपूर्ण कुटुंबासाठी स्वीकार करत अत्यंत भावनिक होऊन व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी आमचे घर तुमच्या चरणी सुरक्षित आहे. उठ माझ्या लेकरा, आता डोळे पुस आणि माझ्या घरातील प्रत्येक माणसाकडे प्रेमाने बघ. आजची ही रात्र तुमच्या घरातील सर्व दुःख, राग आणि दुरावा वाहून घेऊन जात आहे. उद्याचा उगवणारा सूर्य तुमच्या घरात हास्य, शांती आणि प्रेमाची नवी पहाट घेऊन येत आहे. तुझा हा समर्थ बाप तुझ्या पाठीशी, तुझ्या घरात आणि तुझ्या प्रत्येक श्वासात अखंड उभा आहे. जर स्वामींच्या या संदेशाने तुझ्या मनाला शांतता दिली असेल आणि तुझ्या घरातील वाद मिटवण्याची ताकद दिली असेल, तर डोळ्यात आनंदाश्रू ठेवून आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या घरातील सर्व सदस्यांना व इतर दुःखी कुटुंबांना शेअर करा, जेणेकरून स्वामींची ही शांती प्रत्येकाच्या घरात पोहोचेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखे गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शरण करो सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया, मनातील चिंता दूर कराया, निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया, शयन करा सुखी गुरुराया,
मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया शरण करो सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. दत्तात्रेया शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया शयन करा सुखी गुरुराया. मनातील चिंता दूर कराया निद्रा द्यावी स्वामीराया. शरण शरण दत्तात्रेया शयन करा